क्रिकेट रसिक हो, नमस्कार. मी विवेक कुलकर्णी. स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझं पिंपरी चिंचवड चॅनलच्या क्रिकेट गप्पा या खास कार्यक्रमात. मंडळी, आडनाव कुलकर्णी आहे, बोललेलं खरं होत आहे. ज्योतिषशास्त्रात हात आजमावा काय? कसं वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला सांगितलं होतं रॉयल चॅलेंजर गुजरात टायटन, सनरायझर हैदराबाद, पंजाब सुपर किंग किंवा राजस्थान रॉयल्स हे 5 संघात प्लेऑफसाठी चढावड असेल किंवा हे 5 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील असं मी अंदाज मांडला होता. आणि काल सनरायझर हैदराबादने ईशान किशनच्या सुंदर खेळीच्या जोरावर CSKला मात दिली आणि प्लेऑफमध्ये आपलं स्थान पक्क केलं. सोबत गुजरात टायटन्सला देखील त्यांनी प्लेऑफमध्ये जागा मिळवून दिली. आणि अशा रीतीने मी मांडलेला अंदाज खरा ठरला. जोक्स पार्ट, ज्योतिष आपला प्रांत नाही. क्रिकेटमध्ये कधीही ज्योतिष्य किंवा भाकीत मांडू नये असं नेहमी म्हटलं जातं आणि मीही कधीच मांडत नाही. मी जे बोलतो ते माझं क्रिकेटवर असलेलं निश्चित प्रेम आणि एकूणच त्या संघाचा या स्पर्धेच्या प्रवासात असलेला एकूण सांघिक खेळ याचा अंदाज मी बांधतो आणि मी माझं मत व्यक्त करतो. मला ज्योतिषात काही इंटरेस्ट नाही, ज्योतिषशास्त्रावर माझा विश्वासही नाही. एनिवेज, विराट कोहलीच्या म्हणजे रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली विराट कोहलीच्या RCB संघाने, RCB संघ रॉयल चॅलेंजर बंगलोरचा असला तरी त्याला आपण जसं रोहित शर्माचं मुंबई इंडियन्स, महेंद्रसिंग धोनीचा CSK, तसं आजही RCBला विराट कोहलीचं संघ म्हटलं जातं. विराट कोहलीच्या संघाने शानदार खेळी करत या स्पर्धेत सातत्य राखलं आणि सर्वात प्रथम प्लेऑफमध्ये आपली जागा पक्का करणारा पहिला संघ हा मान मिळवला. त्या पाठोपाठ सनरायझर हैदराबादला ईशान किशनने सुरुवातीपासून नेतृत्व करून देताना छान सुरुवात करून दिली आणि ऐन मोक्याच्या क्षणी पॅट कमिन्स संघात परतला. ईशान किशनवरचं कर्णधार पदाचं नेतृत्वाचं असलेलं ओझं काही प्रमाणात कमी झालं आणि सनरायझर हैदराबादने आपला शानदार खेळ तसाच सुरू ठेवला, त्यात सातत्य राखलं आणि प्लेऑफमध्ये आपली जागा पक्की केली. आणि त्याचसोबत गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलच्या संघाने सुद्धा प्लेऑफमधलं आपलं स्थान पक्क केलं. आता एक म्हणजे IPLचा चौकोन असले 3 कोण मिळाले. आता चौथा कोण या चौथ्या संघाच्या नावासाठी उत्सुकता क्रिकेट रसिकांमध्ये आहे. पंजाब सुपर किंग्स, चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स या 3 संघात चौथ्या स्थानासाठी चढावड आहे. माझा अंदाज पंजाब सुपर किंग्स चौथ्या स्थानासाठी पक्का होईल किंवा राजस्थान रॉयल. अजूनही मला चेन्नई सुपर किंग चौथ्या स्थानासाठी कन्फर्म आपलं नाव करेल याबद्दल माझ्या मनात शंका आहे. मंडळी, IPLमध्ये प्रत्येक संघाबद्दल बोलण्या इतका वेळ आता तुमच्याकडं नाही, ऐकून घ्यावा तुमच्याकडं नाही, बोलावं इतकं माझ्याकडे नाही. पण आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न केले. IPLचा इतिहास मांडण्याचा मी प्रयत्न केला. इथून पुढच्या प्लेऑफच्या प्रत्येक सामन्याचं मात्र मी तुमच्या पुढे हमखास विश्लेषण करेल इतकं सांगतो. पण मला ईशान किशनचं प्रचंड कौतुक वाटते. मंडळी, 2-3 वर्षापूर्वी ईशान किशन भारतीय संघातून ऑलमोस्ट बाहेर पडला होता. त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली, त्याच्याबद्दल वावड्या उठवल्या गेल्या. तो भारतीय संघाच्या BCCIच्या करारात नामावलीतून त्याचं नाव वगळलं गेलं आणि भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी असलेली चढाओढ पाहता एका युवा खेळाडूचं करिअर पूर्णपणे संपलं असं वाटत असताना मी नेहमी म्हणतो क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. मग तो फक्त हार पराभवाच्या बाबतीतच नाही तर एखाद्या खेळाडूचं आयुष्य घडवण्यासाठी बिघडवण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरतो. मी नेहमी म्हणतो याची प्रचिती ईशान किशनचं नाव ऐकताच तुम्हाला येईल.
पृथ्वीशाह ज्याला दुसरा तेंडुलकर म्हटलं गेलं होतं, उन्मुख चंद, आठवतंय? भारतीय युवा संघाला वर्ल्ड कप जिंकून देणारा. किती नावं सांगायची मंडळी, असे छापित गंधर्व इतके इतके आपल्याला, त्याबद्दल आपण जितकं तितकं कमी पडेल. लांब काय हो, यशस्वी जायस्वाल आजही 3 फॉर्मॅटमधला उत्तम खेळाडू असून T20चा अविभाज्य घटक होऊ शकत नाही. ऋतुराज गायकवाडला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून पाहिलं जात होतं. तो ऋतुराज सुद्धा आपलं सातत्य ठेवू शकला नाही, संघस्थान मिळू शकत नाही. ऋषभ पंत, ज्याला निवड समितीची विशेष त्याच्यावर मेहर नजर आहे असं म्हटलं जातं, तो ऋषभ पंत सुद्धा T20 संघाचा पार्ट होत नाही. याच वेळेस म्हणूनच ईशान किशनचं कौतुक वाटतं आणि क्रिकेटची अनिश्चितता सुद्धा मनाला पटते, उमजते आणि वळते सुद्धा. ईशान किशनने मागच्या वर्षभरात आपल्या मिळालेल्या संधीचं अक्षरशः 52 कसे सोनं केलं म्हणजे 52 कसे सोनं. यस, ही प्रूव्ड हिमसेल्फ. वर्ल्ड कपच्या संघाचा तो भाग होईल असं त्याने कदाचित स्वप्नातही विचार केला नव्हता, पण तो संघाचा भाग झाला. पण त्याने अंतिम 11मध्ये जेव्हा स्थान मिळवलं, पाकिस्तानविरुद्ध जी स्फोटक खेळली होती आणि तिथूनच त्याचं नाव छोटा पाकिट बडा धमाका पडलं. त्या खेळीत त्याने पाकिस्तान संघाला सर्वच बाजूने नामोहरम करण्यात भारतीय संघाला यश मिळवून दिलं असं म्हटलं तर ते बिलकुल वावगं ठरणार नाही. तिथून पुढे त्याचं सातत्य अंतिम फेरीपर्यंत राहिलं. भारतीय संघाला वर्ल्ड कप मिळवून देणाऱ्या मोजक्या खेळाडूतला तो एक खेळाडू होता आणि याच फॉर्मचा फायदा घेत त्याने IPLमध्ये सनरायझर हैदराबाद संघासाठी मोलाची कामगिरी करत IPLमध्ये 2026च्या प्लेऑफची फेरी गाठून देण्यात आपल्या संघाला यश मिळवून दिलं. विराट कोहली, रजत पाटीदार यांच्या संघाचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. गुजरात टायटन्सच्या संघानेही अपेक्षितपणे उत्तम खेळ करत प्लेऑफमध्ये जागा मिळवली आणि अशा रीतीने 3 संघ तर आपली जागा प्लेऑफमध्ये पक्की करण्यात यशस्वी ठरलेत. आता फक्त एका जागेचा विषय आहे. माझं तरी मत आहे पंजाब सुपर किंग्स. मला मनापासून श्रेयस अय्यरची कर्णधारपद आवडतं, पण राजस्थान रॉयल्स जरी पहिल्या 4मध्ये आलं तर मला आनंदच होईल. पण CSK येईल असं मला अजून वाटत नाही. माझा अंदाज खोटा ठरला तर मला अपमान वाटणार नाही, कारण मी नेहमी सांगतो की क्रिकेट हे अनिश्चिततेने भरलेलं आहे. त्यामुळे पण असं माझं मन सांगतंय. महान भारतीय खेळाडू सुनील गावस्कर म्हणतात क्रिकेटमध्ये हृदयापेक्षा मेंदूचं ऐकायचं, पण मी थोडा भावनिक असेल, मी नेहमी हृदयाचं ऐकतो. एनिवेज, आता 4थ्या संघाचं स्थान आपल्याला काही दिवसातच दिसेल. एकूणच या IPLमधला कुठल्या खेळाचा खेळ तुम्हाला विशेष भावला आहे हेही सांगा कमेंट करून. IPLमधला तुमचा फेवरेट संघ सांगा आणि IPLमध्ये 4था संघ कुठला असा प्लेऑफमध्ये आपली जागा पक्का करणार याबद्दलही तुमचं मत मांडा. मला ते ऐकायला आवडेल. सगळ्यात महत्त्वाचा नेहमीचा हक्काचा विनोनी वजा मागणं, आपलं पिंपरीचं चॅनलवरचं आपलं प्रेम असंच ठेवा. 25,000 व्ह्यूज आपल्या चॅनलला, फेसबुक पेजला, न्यूज पोर्टलला मिळाले. मंडळी, खूप खूप अभिमान वाटतो आणि याबद्दल फक्त कृतज्ञता व्यक्त करण्याशिवाय माझ्याकडे काहीच नाही. मी मनापासून याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि विनंती करतो की हे प्रेम असंच चालू ठेवा. भेटत राहू IPLच्या पुढील भागात. तोवर धन्यवाद.